सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर 19 तारखेला आपली आहे नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेला कुंकुमार्चन असेल, दुर्गा सप्तशती पाठ करणं असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीची काय सेवा करावी याबद्दल मी आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जरूर पहा. तर आता 21 दिवसांची माता लक्ष्मीची अतिशय प्रभावी सेवा आपण पाहणार आहोत, जी तुम्ही या पौर्णिमेपासून करू शकता. आता ज्या महिलांना मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर त्यांनी येणाऱ्या शुक्रवारी किंवा लगेच मंगळवार येतोय दुसऱ्या दिवशी त्या दिवसापासून सुरुवात करू शकता. ज्यांना पौर्णिमेला अडचण असेल त्यांनी. आता ज्यांना नसेल त्यांनी पौर्णिमेपासून संकल्पयुक्त ही सेवा 21 दिवस करू शकता. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. तर सेवा काय आहे तर दररोज 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. आता पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आणि तुमची इच्छा बोलायची व संकल्प कसा सोडायचा हे सर्वांना माहीत आहे. तर संकल्प सोडल्यानंतर ही सेवा खंड न पाडता 21 दिवस करायची आहे. कोणत्याही एकाच वेळेस करा. सकाळी करणार असाल तर दररोज सकाळीच करा, सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी करा आणि एका बैठकीतच करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण एका बैठकीत करायचं 21 दिवस. आता ज्यांचा व्यवसाय बसलेला आहे, व्यवसायात प्रगती होत नाही, धंदा व्यवस्थित चालत नाही आहे, ब्युटी पार्लर असेल तुमचं किंवा कोणताही छोटा मोठ्यात तुम्ही उद्योग करत असाल, त्यामध्ये बरकत व्हावी, येणारा पैसा टिकावा, आर्थिक संकट असेल आणि येणारा पैसा महिना अखेर पगार कितीही असेल, लाखभर रुपये असेल तरी घरात टिकत नसेल तर जरूर तुम्ही ही सेवा करून पहा. अनुभवी सेवा आहे. नित्यसेवेतसुद्धा दररोज एकदा तरी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं. तसेच श्रीसूक्ताचं, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून पहा. ह्या खूप लक्ष्मी प्राप्तीच्या प्रभावी सेवा आहेत आणि या सातत्याने करायला हव्यात. जेव्हा आपल्या कोणत्याही गोष्टीत सातत्य असतं तेव्हाच आपल्याला त्यामध्ये यश मिळतं. अगदी काम करत जरी असाल तर तुम्ही कामामध्ये सातत्य ठेवा आणि अगदी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही सेवा दररोज करू शकता. 21 दिवस संकल्पयुक्त ही सेवा करणार असाल तर तसं सांगायचं. सुरुवातीला स्वामीस्तवन व स्वामींची एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करायची व 21 दिवस सेवा करायची आहे. या पद्धतीने तुमच्याकडे वैभवलक्ष्मीचं जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये बघा श्री महालक्ष्मी अष्टकम आहे. तर याचं तुम्हाला दररोज पौर्णिमेपासून, या श्रावणी पौर्णिमेपासून 21 दिवसांची ही प्रभावी सेवा करायची आहे. तर दररोज 16 वेळा पठण करायचं आहे. काही नाही, फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे, तुमची मनातील इच्छा बोलायची आहे आणि दररोज 16 वेळा दररोज 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर ज्यांच्याकडे वैभवलक्ष्मी व्रतकथा पोथी असेल तर त्यामध्ये श्री महालक्ष्मी अष्टकम शेवट आहे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांना यूट्यूबवर, गुगलवर मिळेल आणि काहीच नाही तर आपल्या महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये सुद्धा महालक्ष्मी अष्टकम आहे. तर ते महालक्ष्मी अष्टकम बघा एवढंच आहे. तर हे 16 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. अतिशय प्रभावी आहे. तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे आणि तिने आपल्या घरात स्थिर राहावं, अखंड वास करावा. प्रत्येक स्त्रीला काय वाटत असतं तर आपल्या घरात महालक्ष्मीचा अखंड वास राहावा. यासाठी दररोज नित्यसेवेमध्ये एकदा तरी श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण झालंच पाहिजे आणि ही 21 दिवसांची अतिशय प्रभावी सेवा आहे. करून पहा. खूप सुंदर अनुभव येतो. तुम्ही कोणतीही इच्छा असेल, तर तुमचा व्यवसाय चालत नसेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही संकल्प करून दररोज श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. आता या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी येत्या मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून या सेवेला सुरुवात करा. 21 दिवस मांसाहार संपूर्ण वर्ज करायचा आहे. बाकी काहीच याला नियम नाहीत आणि एका बैठकीत तुम्हाला 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर हे कसं पठण करायचं? श्री गणेशाय नमः. इंद्र उवाच नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. आता या पद्धतीने संपूर्ण पठण करा. वाचनाची वेळ एकच असावी, आसन एकच असावं, जागा एकच असावी आणि तुपाचा दिवा लावून जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम. धूप दीप लावून ही सेवा करायची. वेळ एकच ठेवा. सकाळी तरी पहाटे ही सेवा करा किंवा प्रदोष काळात तरी ही सेवा करा. तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही करू शकता, पण या दोन्ही वेळेस केलेली सेवा ही अतिशय उत्तम मानली जाते.
तर शक्यतो महालक्ष्मी अष्टकम पठण करताना ही प्रदोष काळात करा किंवा पहाटे करा. या सेवेने खूप सुंदर अनुभव आलेले आहेत, मलाही आलेले आहेत. या सेवेने लाखो करोड रुपये तुम्हाला मिळणार नाहीत, पण येणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर नांदेल. येणाऱ्या पैशात तुमचं घर सुखात आनंदात राहील एवढं मी सांगू शकते. आणि येणारी लक्ष्मी ही चंचल माता असते, लक्ष्मी माता चंचल असते आणि ती स्थिर राहण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. दररोज 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, असं 21 दिवस. आता ही सेवा तुम्ही 41 दिवस 51 दिवससुद्धा करू शकता, पण 21 दिवसातच तुम्हाला याचा अनुभव येईल. तर जरूर ही सेवा तुम्ही या श्रावण महिन्यात करून पहा. या पौर्णिमेपासून सुरुवात करा. आता ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ आहे ते ही सेवा करू शकत नाहीत, त्यांनी येत्या मंगळवार शुक्रवारपासून सेवा करू शकता. आणि ही खूप प्रभावी सेवा आहे, खूप सुंदर अनुभव येतात. आणि जरूर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. कितीही आर्थिक संकट असेल, चणचण असेल, व्यवसायात भरभराटी व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर अवश्य श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण प्रत्येकानं करावं. आणि प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपल्या घरात पैसा कुणाला नको आहे, पैसा प्रत्येकाला हवा असतो, लक्ष्मी प्रत्येकाला हवी असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावी यासाठी प्रत्येक महिला धडपडत असते. त्यामुळे प्रत्येक महिलेने विनंती आहे की तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून पहा, अवश्य तुम्हाला चांगले अनुभव येतील. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते, आई भगवतीच्या चरणी रुजू करते. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.